नमस्कार श्रोते हो, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या रीडिंग क्लब या यूट्यूब चॅनलवर, जिथे शब्द होतात प्रेरणादायी आणि कथा घडवतात जीवनाची दिशा. आज आपण ऐकणार आहोत महाराष्ट्र पोलीस सेवेतील अतिशय प्रेरणादायक अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या आत्मकथनात्मक पुस्तकातील एक महत्त्वपूर्ण प्रकरण 11वी-12वी याचा उर्वरित भाग. या भागात त्यांनी त्यांच्या विद्यार्थी जीवनातील संघर्ष, शिकण्याची जिद्द, स्वप्न आणि आत्मविकासाच्या गोष्टी खूप प्रभावीपणे मांडल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीत असणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ नक्कीच प्रेरणा देणारा ठरेल. तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन हिट करा, जेणेकरून नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. तर ऐकूया 11वी-12वीचा उर्वरित भाग. 12वीच्या वर्षात मी मात्र वैचारिक द्वंद्वामध्ये अडकलो होतो. एकटाच किनारा गाठण्याचा प्रयत्न करत होतो. मनात नेहमी नकारार्थी विचार यायचे. मांगरूळचे मामा कोल्हापूरला ॲडमिट झाले होते. त्यांच्या आजारपणात काळजी घेणारे नातेवाईक रूमवर राहायला यायला लागले. अभ्यासावर त्याचाही परिणाम व्हायला लागला. आत्मविश्वास डळमळीत व्हायला लागला आणि भविष्याबद्दल अस्थिरता वाटायला लागली. आपल्याला जर चांगले गुण नाही मिळाले तर पुढे काय? घरचे काय म्हणतील? नातेवाईकात आपली नामुष्की होईल. 10वीत तर आपण पराक्रम केला. 12वीची लढाई आपण सहजासहजी हरणार. मी हरणार, माझं करिअर संपणार. आणि हो, मी जर एखाद्या विषयात नापास झालो तर मी कसं कोणाला तोंड दाखवणार? सगळे मला पाहून हसणार, घालून पाळून बोलणार, माझा फुगा फुटणार. असे विचार, अशी चक्र डोक्यात भिरभिरायची आणि खोल खोल गर्तेत आपण अडकलो आहोत. मदतीसाठी आवाज दिला तरी कुणीही हात देत नाही असे भास व्हायचे. चित्रविचित्र स्वप्न पडायची आणि मी दचकून उठायचो. खरंच साली पहिले 10वी आणि नंतर 12वी मुलांना ऐन किशोर वयात पंक्चर करून टाकत असते. वाढत्या वयात ज्यावेळी मैदानं बोलावतात, स्नेहसंमेलनं मोहात पाडतात, समवयीन मुलामुलींशी हितगुज करावंसं असं वाटतं, मज्जा करायला हुरूप असतो, नेमका त्यावेळी हा 12वीचा अभ्यास साला लोचा करतो. ना हसणं, ना नाचणं, ना करमणूक, ना खेळ, फक्त टेबल, खुर्ची, क्लासेस, ट्युशन, मास्तर, न संपणाऱ्या चाचण्या, एकानंतर दुसरी, दुसऱ्यानंतर तिसरी, पिचकून जातो जीव सारा. त्या शिक्षणाच्या आईचा घो असं म्हणावंसं वाटतं, पण काही पर्याय नसतो. आईबाप खस्ता खातात, पैसे वाचवतात आणि पोरगा डॉक्टर, इंजिनियर होणार या भोळ्या स्वप्नामध्ये रममाण होतात. इकडे मेसचं खाऊन पोरगं पिचकतं, कधी कधी गटांगळ्या खायला लागतं. सावरणारं कोणीही नसतं. मग नापास असे सलग शिक्के मिळायला लागले की एकतर मुलं निराश होतात किंवा निर्लज्ज परवडले. अभ्यास सोडून टुकाऱ्या, टवाळक्या यात बिनधास्त मजा मारताना दिसतात. पण जर निराश झाले तर सेंट्रल नर्वस सिस्टीम काम करायची बंद होते. अबोला, एकांत आवडायला लागतो. एखादं व्यसन घर करायला लागतं. पालकांच्या आग्रहापोटी खूप अभ्यास करावासा वाटतो, पण अभ्यासच होत नाही, लक्षच लागत नाही, पुस्तकच आवडत नाहीत. सगळे अभ्यासाचे कागद फाडून फेकून द्यावेत असं वाटायला लागतं. सायन्सचे फॉर्म्युले चारी बाजूनी कानात गुंजन करतात, डोळ्यासमोर नाचू लागतात, वेड लागल्यासारखे भास व्हायला लागतात. कुठेतरी हिमालयात निघून जावं, सगळं सोडून द्यावं आणि कधीतरी जीव द्यावा असंही वाटतं. आणि हो, खरंच काही कोवळे जीव या क्षणभंगूर जीव घेण्या तणावाला बळी पडतात आणि आपली जीवन यात्रा संपवतात. प्रश्न पडतो, या 10वी-12वीच्या अभ्यासाला वैतागून असा आत्मघातकी निर्णय घेणं योग्य आहे का? मुळीच नाही, बिलकुल नाही. कितीही सामान्य मुलगा असला तरी अभ्यास ही किस झाडकी पत्ती. नदीत पडल्यावर ज्याला पोहता येत नाही तोच गटांगळ्या खातो, बुडतो, मरतो. पण ज्याला पोहता येतं, ज्याला पाण्याशी स्पर्धा करता येते, ज्याला लाटेवर आरूढ होता येतं, त्याच्यासाठी नदीत मारलेला सूर हा आनंद आहे,
साहस आहे, सॉलिड मजा देणारी गोष्ट आहे. तसंच अभ्यास असो किंवा कोणतंही क्षेत्र असो, त्यात पारंगत व्हायला थोडेफार हात हलवावे लागतात, डाव शिकावे लागतात. ते एका जागी आळस करून बसून शिकता येत नाही. उठ, जागा हो आणि जोपर्यंत ध्येयसिद्धी होत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहा. देवानं आपल्याला 2 हात, 2 पाय, डोळे, कान, चांगलं शरीर दिलं आहे. अभ्यास करून कोणाच्या अंगाला भोकं पडली आहेत, कोण मेलाय असं मी कधी ऐकलं नाही. मग का सोडायचा जीव या फालतू अभ्यासासाठी? त्याच्याऐवजी आरूढ व्हायचं त्या अभ्यासरूपी वारूवर, घ्यायची भरारी त्या अभ्यासाच्या प्रांतात. सगळं शक्य आहे, खरं तर सोपं आहे. फक्त तो आत्मविश्वास जागा झाला पाहिजे, स्वतःमधली क्षमता कळली पाहिजे आणि कष्टानं मिळालेल्या यशाची चव चाखली पाहिजे. नैराश्य तात्पुरतं आहे, क्षणभंगूर आहे, खूपच तकलादू आहे. त्याला झुगारून टाकायला बस एकदा हम मधल्या अमिताभ सारखी मान हलवावी लागते आणि वाघासारखी झेप घ्यावी लागते. त्या पुस्तकरूपी सावजांचा फडशा पाडायचा, राडा करायचा, फोडून टाकायचा. कोड्यासारखा वाटणारा रोजचा गृहपाठ असा भीमनिश्चय करायचा. द्यायच्या चाचण्या आणि गाठायची नवी उंची. रोज नवं शिखर, रोज नवे क्षितिज. मीही अशा मानसिक हिंदोळ्यांनी बेजार व्हायचो, गोंधळून जायचो. पण ज्यावेळी कधी हाराकिरीचा विचार यायचा त्यावेळी आई तात्यांना आठवायचो. मी जर खचलो, हरलो तर त्यांचं काय होईल, ते कसे जगतील? हा विचार क्षणभरात माझी बॅटरी चार्ज करायचा. मी अभ्यासाला लागायचो. थोडा मागे राहिलो असलो तरी शर्यत पूर्ण करायची, क्षमता पूर्ण वापरायची आणि शेवटचा स्प्रिंट मात्र जोरानं मारायचा. हा पक्का निश्चय होता. 10वी 12वी हे शैक्षणिक टप्पे आहेत, अर्धविराम आहेत. वयाच्या भिन्न टप्प्यात वेगवेगळ्या गोष्टी आवडतात, वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जायचं असतं. पाळण्यात असताना खुळखुळा आवडतो, मग दुडूदुडू चालताना चेंडू, टेडी बियर, बाहुली आवडायला लागतात. किशोर वयात पतंग, क्रिकेटची बॅट, सायकलचं वेड लागतं. किशोरवयीन अवस्थेत कधी पुस्तकं, कधी सिनेमे आणि कधी बॉलिवूडमधल्या नायिका आवडायला लागतात. तरुण वयात एखादी नायिका आयुष्यात येते. प्रौढ झालो की पैसा कमवायला आवडतं. प्रतिष्ठा, मानसन्मान, गाडी, बंगला यांची हौस असते. उतार वयात आपसूक अध्यात्माचा, निवृत्तीचा ध्यास लागतो. कालाय तस्मै नमः. कालाप्रमाणे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक गरजा बदलत असतात. ज्याच्या बदलत नाहीत, जो एकाच एक गोष्टीच्या मागे लागतो, तो स्वार्थी, एकांगी, वेडा किंवा कालबाह्य म्हणून समाजात नाकारला जातो. जर लहानपणीची खेळणी तरुण वयातही आवडायला लागली तर ते अनैसर्गिक होईल किंवा तरुणपणीचे कृत्य जर म्हातारपणी केले तर त्या व्यक्तीला म्हातारचढ लागले म्हणून हिणवलं जातं. 10वी 12वी हे निश्चित करिअरची दिशा ठरवणारे शैक्षणिक टप्पे आहेत. त्यात अपयशी झालो किंवा थोडे मागे राहिलो तर आयुष्य संपत नाही. ये तो शुरुआत है मेरे दोस्त, पिक्चर अभी बाकी है. जग एवढं विविध रंगांनी नटलेलं आहे, एवढा सुंदर निसर्ग या भूतलावर परमेश्वरानं रेखाटला आहे. सुंदर फुलं, पक्षी, प्राणी, आकाश, डोंगर, पर्वतरांगा, बर्फाळ प्रदेश, वाळवंट, मोठमोठी सुंदर मरुद्यानं, काय काय नाही या विश्वात. सुंदर भूप्रदेशातील वेगवेगळी माणसं, त्यांच्या कला, क्रीडा, संस्कृती, परंपरा, भौतिक प्रगती, पुस्तकांचा अद्भुत भांडार, माळ रानावरची चिमुकली फुलं आणि त्या फुलांसारखी गोड मुलं. आयुष्याच्या 60-70 वर्षात हे सगळं निरखायचं, पारखायचं आहे, खेळायचं आहे, बागडायचं आहे, नाचायचं आहे, हसायचं आहे. कारण जीवन खूप सुंदर आहे. एखाद दुसऱ्या 10वी 12वीच्या झटक्यानं मनाला, शरीराला खचू द्यायचं नाही. जे आत आहे ते अंतरंग बाहेर काढायचे आणि आयुष्य फुलवायचं एखाद्या केशराच्या बागेसारखं, रंगेबिरंगी विस्तीर्ण अनुभवांनी भरभरून. अनुभवांना सुंदर संदर्भ लावायचे. पाय लचकला,
ठेच लागली तर प्रेरणेचं मलम लावायचं, जखम बरी करायची आणि पुन्हा उभं राहायचं अजून लांब झेप घेण्यासाठी. पण काही झालं तरी परमेश्वराने दिलेल्या या सुंदर आयुष्याचा अपमान नाही करायचा, आत्मघात नाही करायचा, जगाबद्दल नकारार्थी दृष्टिकोन नाही ठेवायचा. हीच तरुणाईची खरी ओळख. परिस्थितीला गांगारून सिकंदर कधी नाही कोसळला, तुटलेला तारा जमिनीवर कधी नाही पडला. कितीतरी नद्या समुद्रात विलीन होतात, पण कोणताही महासागर उलटा नदीमध्ये विलीन नाही झाला. हेच ध्यानी ठेवायचं. यशस्वी होत नाही तोपर्यंत संघर्षाचं मैदान सोडणार नाही, साखर झोप घेणार नाही. खरं तर तुम्ही झोपल्यावर पाहता ती स्वप्न नसतात, जी तुम्हाला झोपू देत नाहीत ती स्वप्न असतात. कष्ट मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही आणि प्रयत्न करणारा नेहमीच यशस्वी होतो असं कधी घडत नाही. प्रयत्नपूर्वक वाळू रगडल्यावर तेलही गळतं असं म्हणतात. यत्न, प्रयत्न, जिद्द, स्वप्न, संकल्प हीच तर खरीखुरी यशाची पंचसूत्री आहे. जिचे हातपाय लुळे होते, जिची दृष्टी अधू होती, तिचं शरीर साथ देत नव्हतं, त्या हेलन केलरला अद्भुत यश मिळवता आलं. माझे तर हातपाय चालतात, माझं शरीर धडधाकट आहे. हो, मेंदूवर थोडा गंज साचलाय, एकाग्रता लाभत नाही, अभ्यास होत नाही, असा थोडासा बुरसटलेल्या न्यूनगंडाचा आजार आहे. तो बरा करायला फक्त एकदा ठरवावं लागतं, आणि ते पण पक्क, ठाम आणि शेंडी तुटो की पारंबी या निश्चयानं ठरवावं लागतं. आणि ते ठरवायला मला कुणाच्या परवानगीची गरज नाही. नियतीशी मला करार करायचा आहे. कष्ट करून जिद्दीनं प्रयत्नांच्या पराकाष्ठेनं स्वतःला एवढं सिद्ध करायचं आहे की नियतीनं सुद्धा मला विचारावं, बोल तेरी रजा क्या है? काय व्हायचंय, काय बनायचंय तुला तुझ्या भविष्यकाळात, कसं योजायचं आहे तुला तुझं आयुष्य. हो, अशीच 12 महिने झपाटून ज्यावेळी मी स्पर्धा परीक्षेची तयारी केली तेव्हा खटाखट व्हिडिओ गेममधून नाणी पडतात तसे एकामागून एक यशाचं वरदान मला 1996-97 मध्ये मिळालं होतं. माझे मित्र गमतीनं म्हणायचे, तू प्रपोज केलंस तर माधुरी दीक्षित किंवा अँजेलिना जोली सुद्धा नाही म्हणणार नाही. पण हे सगळं लक बाय चान्स नव्हतं. 12वीलाच जर निराशेच्या गर्तेत अडकला असतो, करिअरच्या प्रश्नांनी घेरलेल्या चक्रव्यूह भेदता आला नसता, स्वतःचे निर्णय स्वतः घेतले नसते, तर कदाचित भरकटत राहिलो असतो. अजाणत्या प्रदेशात चुकलो असतो वाट आणि शोधत बसलो असतो अंधारलेल्या आयुष्याचा अर्थ. म्हणून जे काही निवडायचं ते स्वतः हिमतीनं वाट पाहत राहिलो तर इतरांनी न निवडलेल्या शिल्लक राहिलेलं शिळच ताटात पडेल हे नक्की आहे. आयुष्य हे 10 गिअर्सच्या सायकल सारखं आहे. बहुतेक जण एकाच गिअरवर रडत खडत प्रवास करतात. करूया या 10 गिअरवर यश शिखरांची सफर, पादाक्रांत करूया नवनवे आव्हान, करणारे ज्ञानाचे प्रांत आणि शिक्षणाच्या ज्ञानाच्या क्षेत्रात घेऊया आसमान भरारी. 10वी 12वी 30 झाड की पत्ती, मी तर आलो आहे या दुनियेत एव्हरेस्ट गाठायला. ते शिखर गाठताना माझी गात्र थकणार नाही, शरीरात ऊर्जा राहील आणि डोक्यात चैतन्य राहील. यासाठी फक्त आणि फक्त दिवस मोठा करण्याची गरज आहे. ज्यांना स्वप्न पाहायचे असतात त्यांना रात्र मोठी हवी असते, आणि ज्यांना स्वप्न साकारायची असतात त्यांना दिवस मोठा हवा असतो. दिवसाचा प्रत्येक तास, मिनिट, सेकंद मला घेऊन जाईल तो इप्सिताच्या दिशेने, हाच माझा आजपासून आत्तापासून संकल्प. मग बघा कशी मजा येते, कसे न्यूनगंडाचे, आळसाचे, आमिषांचे, आकर्षणाचे, व्यसनांचे, वाईट सवयींचे बुरुज एकानंतर एक ढासळतात. त्यासाठी एकदा उठा, ठरवा आणि करा, आणि मग पहा पुन्हा औषध काल होईल, रोज नवी पालवी फुटेल, रोज नवी पहाट होईल, रोज नवा सूर्य उगवेल, रोज सुंदर सुंदर कळ्या उमलतील आणि रोज पडेल ध्येयाच्या दिशेनं पाऊल. संकल्पाच्या सिद्धीसाठी चला पुन्हा पेटवू या आयुष्याच्या मशाली. 12वीचं वर्ष संपत आलं.
ॲन्युअल डेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून भूषण गगराणी आले होते. मराठी माध्यमातून परीक्षा देऊन ते IAS मध्ये भारतात 3रे आले. मराठी साहित्य विषय घेऊन मराठी माध्यमातून परीक्षा देऊन IAS होता येतं, हा नवीन जावई शोध त्यांच्या भाषणामुळे आम्हाला झाला. भूषण गगराणी नावाचं एक यशाचं अजब रसायन आहे. मराठी माध्यम व मराठी साहित्य या दोहोंवर जबरदस्त पकड असणारा हा कोल्हापुरात जन्मलेला मारवाडी तरुण. या तरुणानं खरं तर महाराष्ट्रात UPSCची मुहूर्तमेढ रोवली. कित्येक उमेदवारांना यशाचा मंत्र दिला, अभ्यासाची पद्धत शिकवली. त्यांच्या नोट्सची पारायणं म्हणजे मराठी साहित्यात हुकुमी यश हे आमच्या अभ्यास काळातलं सूत्र होतं. गोऱ्या पान सडपातळ अशा ह्या तरुण अधिकाऱ्याचं व्यक्तिमत्व भुरळ पाडणारं होतं. पाणीदार डोळे, स्पष्ट विचार व नेमका दृष्टिकोन हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू. त्यांच्या स्मितहास्यानं व उत्साहानं भरलेल्या गोंडस चेहऱ्याचं आकर्षण वाढवत होतं. ते बोलत होते, आम्ही ऐकत होतो. त्यांच्या धगधगत्या बोलण्यानं एक ठिणगी पेटली होती. त्यांचे शब्द त्या ठिणगीवर फुंकर मारत होते. शेजारी आनंदही होता. तिथेही एक ठिणगी पेटली व त्यातून रक्तामध्ये अनेक सूर्य पेटले, रग पेटली. निर्णय पक्का झाला, असं काहीतरी गगराणीसारखं करायचं. सायन्समध्ये मन रमत नव्हतं. चिटणीस सर इलेक्ट्रॉनिक्स शिकवताना लक्ष नाही म्हणून नेहमी खडू मारायचे. त्यांच्या खडूचा खूप राग यायचा. चष्मेवाल्या स्कॉलर बॅचमध्ये प्रत्येक जण 3 इडियट मधल्या चतुर्लिंगम प्रमाणे भासू लागला. केमिस्ट्रीच्या लॅबोरेटरीतल्या सडलेल्या अंड्यासारख्या वासानं जीव गुदमरून लागला. गावाकडे एकदा एक पिस्तुलाची गोळी मिळाली होती. त्यावेळी गळ्यात अशी बुलेट बांधण्याची फॅशन होती. इलेक्ट्रॉनिक्स घेतल्यामुळे PCBला जोडायला सोल्डरिंग गन घ्यावी लागली होती. मला काय दुर्बुद्धी सुचली आणि मी एक हुक घेऊन बुलेटच्या ट्रिगरिंग पॉईंटवरच सोल्डर करायला सुरुवात केली. काही सेकंदात बुलेट ब्लास्ट झाली. मी सुदैवानं पकडलं होतं आणि लीड विरुद्ध दिशेला होतं, म्हणून ब्लास्ट नंतर वेगानं त्या लीडनं खिडकीची काच फोडली व बाहेर निघून गेलं. थोडक्यात बचावलं होतं. आपल्याला या सायन्सपासून काही साध्य होणार नाही. आपण या सायन्सच्या मार्गावर भटकलो तर असं काही आत्मघातकी वैज्ञानिक मिसॲडव्हेंचर होऊ हे मात्र उमगलं होतं. त्यामुळं काही झालं तरी सायन्स इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं नाही हे नक्की केलं. 2 वर्ष या सायन्सच्या भोवऱ्यामध्ये जीव गुदमरला होता. अगोदरच गगराणी फॅक्टरनं चुळबुळ सुरू झाली होती. त्या चुळबुळीत परीक्षा दिली. निकाल लागला. 90च्या घरातून मी थेट 78% पोहोचलो. 25 जणांच्या आमच्या स्कॉलर बॅचपैकी 24 जण वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला गेले. मी घसरलो होतो. मला ग्रुपला इतरांपेक्षा कमी म्हणजे 91% मार्क पडले. गावात कुणाला काही फारसं घेणं देणं नव्हतं, तरीही मी या धक्क्यानं खचलो होतो. सगळेजण आपल्याकडेच पाहतायत, आपल्याला हवं तसं यश मिळालं नाही अशी चर्चा करतायत, असो भास विनाकारण व्हायला लागले. मला कुणाशी बोलू वाटेना की भेटू वाटेना. मी कोल्हापूरहून गावी जातेवेळी अनेकदा शिबतूरला जाणारी बस पकडायचो. तिचा स्टॉप गावापासून 2 किलोमीटर नदीपल्याड होता. गावाची नजर चुकून मी शेतातल्या पायवाटेनं घरी यायचो. मला कमी मार्क मिळाले होते, पण मला कोणता तरी गुन्हा केलाय की काय अशी रुखरुख लागलेली असायची. खरं तर ही रुखरुख खंत अत्यंत घातक ठरू शकते. जर यदाकदाचित मी नापास झालो असतो तर माझा कोणी खरमरीत अपमान केला असता किंवा आईवडिलांनी माझ्या निकालाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली असती तर मी या जीवघेण्या गर्तेतून बाहेर येऊ शकलो नसतो. या कोवळ्या वयात मेंदूचा प्रीफ्रॉन्टल कॉर्टेक्स विकसित होत असतो. त्यामुळे मुलांचं भावविश्व अनेकदा बसणारे धक्के पेलू शकत नाही. अनेक मुलं जगाच्या दुष्ट वागण्यामुळे कोवळ्या वयात अपेक्षाभंगानं खचून जातात. पण अपयश हे नेहमीसाठी तळ ठोकून राहत नाही. जो धैर्यानं सामना करतो, त्याच्याशी 2 हात करतो, त्याच्याजवळ यश आडेवेडे घेत परततच असतं. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात BE सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्सला ॲडमिशन मिळत होतं. पण करायचं तर मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स हे डोक्यात भरवलेलं होतं. खाजगी अभियांत्रिकी कॉलेजला जायचं नव्हतं. गगराणींच्या शब्दांनी दिशा दिली होती. त्यामुळे द्विधा परिस्थिती होऊच दिली नाही.
ठाम निर्णय घेतला आणि राजाराम कॉलेजला BAच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतला. गगराजींनी दाखवलेलं IASचं स्वप्न गाजर किंवा भूत चलबिजल करू लागलं होतं.